डॉक्टर मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेनेच्या रमेश म्हात्रेचा जेलमधला मुक्काम वाढला। तपास अद्याप बाकी असल्यामुळे तात्काळ जामीन देता येणार नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाकडून स्पष्ट। नाशिकमधील सप्तशृंगगड नांदुरी घाट रस्ता बंद। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाचा निर्णय। परिस्थिती नियंत्रणात आल्यावर घाट रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता। साताऱ्यातील वाईच्या महागणपती मंदिराला पुराचा वेढा। कृष्णेचा रौद्रावतार। गणरायाच्या मूर्तीपर्यंत पोहोचलं पुराचं पाणी। धोम धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीच्या पातळीत झपाट्यानं वाढ। सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फुटांनी उघडले। नदीपात्रामध्ये 11,680 क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये संततधार। नांदूर माध्यमेश्वर धरणातून 39,917 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील लाहेरी गावाला पुराचा वेढा। पुराच्या पाण्यामुळे आहेरी गावातील तरुणाला सर्पदंश। श्यामसुंदर नरोटे असं तरुणाचं नाव। हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं तरुणाला गडचिरोलीमधील शासकीय रुग्णालयामध्ये केलं दाखल। जळगावच्या भडगाव तालुक्यातील नालबंदी गावामध्ये अचानक पुराच्या पाण्यात अडकलेल्या शिक्षकाची शाळेच्या गच्चीवरून सुटका। मुसळधार पावसामुळे शाळेत शिरलं पाणी। हिंगोलीतील सोडेगावमध्ये रस्त्यावरून वाहतंय पुराचं पाणी। मात्र पाणी साचलं असतानाही पुरातून जीवघेणा प्रवास। पूरस्थिती असतानाही पोलिसांचा बंदोबस्त नाही। त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? ग्रामस्थांचा सवाल। यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उसे गावातील कुपटी नदीला पूर। शेतामधील 70 बकऱ्या आणि कोंबड्या वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील सराला बेट निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र। मध्यभागी उभं असलेलं मंदिर, सभोवतालचा गोदावरीचा प्रवाह आणि हिरव्यागार शेतीची पर्यटकांना भुरळ। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील आमसरीचा आमऋषी धबधबा ओसंडून वाहतोय। अजिंठ्याच्या पर्वतरांगांमधून कोसळणाऱ्या धबधब्याची पर्यटकांना भुरळ। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानंतर अंभोरा आणि परिसरातील निसर्ग सौंदर्य फुललं। भंडारा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगेचं विहंगम सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नाफा फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी। महोत्सवामध्ये 5 चित्रपटांचं वर्ल्ड प्रीमियर तर 11 पुरस्कार प्राप्त लघुपटांचं स्क्रीनिंग होणार। नाफा फिल्म फेस्टिवलचं 3रं म्हणजेच यंदाचं वर्ष कॅलिफोर्नियामध्ये पार पडणार।